देश हा बोला ना, येड्यांची जत्रा आहे. काय करणार आता? आलिया भोगासी. शेवटी या देशात राहायचं आहे. तापसी कोण? तापसी पन्नू ना. तापसी पन्नू ही तिच्या तोंडून निघालेले जे शब्द आहेत नमस्कार करून, मुझे देश में रहना है, ही या देशाची स्थिती आहे. तुम्हाला या पहिले काय म्हणायचे, इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. आता काय, इस देश में रहना होगा तो मोदी मोदी करना होगा. हा, हे जाऊन सांगा कोणतरी मॅक्रॉनला. रावसाहेब, असं दिसतं आहे की दोन पक्षांमध्ये स्पर्धा आहे. कोण जास्त जोरात स्वागत करतो, मॅक्रॉनचं भाजप की शिंदे शिवसेना? जी पोस्टर्सचं युद्ध दिसतं आहे. नाही, कदाचित मॅक्रॉनच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची सुद्धा स्पर्धा सुरू होईल भविष्यामध्ये, की आमचा एक माणूस फ्रान्समध्ये उपमुख्यमंत्री करा. काही मुलं, हे येड्यांची जत्रा आहे. हे सरकार आणि हे पक्ष म्हणजे येड्यांची जत्रा आहे, हे बघा. मॅक्रॉन सुद्धा हसेलाच. मॅक्रॉन त्याच्या बायकोला फोन करून सांगेलाच. हेच ते मॅक्रॉनने त्यांच्या बायकोने त्यांच्या कानफडात मारली होती विमानात आणि टीव्हीवर पाहिलं. ठीक आहे, चांगलं आहे, करा स्पर्धा, करा स्पर्धा करा. रावसाहेब, आता दुसरा विषय आहे अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा. रोहित पवार यांनी 2 प्रेझेंटेशन सादर केल्यानंतर पुन्हा उद्या ते आणखी एक प्रेझेंटेशन सादर करतायत. त्याआधी जी माहिती समोर येते की अजित पवारांच्या अपघाताचा खासगी गुप्तहेर संस्थेकडून तपास होण्याची शक्यता आहे आणि ब्लॅक बॉक्स खराब झाल्याची माहिती समोर आली आहे. रोहित पवार असं म्हणतात, 5 दिवसांपूर्वीच मी शंका उपस्थित केली. एक लक्षात घ्या, अजित पवारांचा अपघात हा नक्कीच संशयास्पद आहे. आणि रोहित पवार हे फक्त राजकीय नेते नसून रोहित पवार हे त्यांच्या कुटुंबाचे महत्त्वाचे घटक आहेत. ते विधिमंडळाचे सदस्य आहेत. त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना जर संशय असेल आणि सरकारच्या तपासावर विश्वास नसेल, तर इतकं मोठं कुटुंब आहे, महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातलं, देशातलं, त्यांनी जर स्वतंत्र एजन्सी मार्फत काही माहिती काढण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याच्याकडे तुम्ही सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे. इतका मोठ्या नेत्याचा मृत्यू संशयास्पदरित्या होतो आणि कुटुंबाचा सरकारी तपास यंत्रणेवरती विश्वास नाही. माझ्या माहितीप्रमाणे अजित पवार यांच्या ज्या काही फाईल्स होत्या, ज्यासाठी ते भाजपात गेले, ती फाईल पुन्हा उघडण्यात आली होती त्यांच्या मृत्यूपूर्वी. खास करून जरंडेश्वर साखर कारखान्याचं कर्जाचा विषय होता. ती फाईल इथून अमित शहाकडे गेली क्लोज करण्यासाठी, पण अमित शहाने त्याच्यावरती ही फाईल क्लोज करू नये असा निगेटिव्ह शेरा मारून पुन्हा महाराष्ट्रात पाठवलं. आणि त्यानंतर भाजपचे मंत्री बोलायला लागले, तुमची फाईल बंद झालेली नाही दादा. आणि मग दादा म्हणाले, तुमची फाईल आमच्याकडे आहे. इथून ती सुरुवात झाली. ज्या कारणासाठी अजित पवार हे भाजपाबरोबर गेले, ते कारण संपलंच नाही. त्याच्यामुळे दादांनी मागे फिरण्याचा जो एक पुनर्विचार सुरू केला, तिथून या सगळ्या रहस्यमय घडामोडींना सुरुवात झाली. अमित शहाने ती फाईल बंद करण्यास नकार दिला. आपण जर कोणाला मिळाली तर त्या फाईलची शेरे जाऊन पाहू शकता. खास करून जरंडेश्वर साखर कारखान्याची जी फाईल आहे, जे कर्ज